नमस्कार सर्वांना. आज आपण तृतीय घटकमधील 13वा पाठ अश्वस्य स्वामीनिष्ठा, अश्वस्य स्वामीनिष्ठा आणि अश्वस्य म्हणजे घोड्याची स्वामीनिष्ठा, घोड्याची संबंध आहे म्हणून इथे षष्ठी विभक्ती वापरलेली आहे. घोड्याची स्वामीनिष्ठा. ओके, means how faithful the horse is towards his master. Okay, now see, मध्याह्न समयः मध्याह्नः म्हणजे दुपारची वेळ होती. आफ्टरनून टाईम. सर्वत्र नीरवता, सगळीकडे शांतता होती. मार्गः अपि निर्मनुष्यः, जो मार्ग होता तो पण निर्मनुष्य म्हणजे जास्ती चहलपहल किंवा कोणीही रस्त्यावर नव्हतं. एकही माणूस रस्त्यावर नव्हता. देअर वॉज नो बडी ऑन दी रोड. तदा एव कोपी अश्वः मार्गे धावती. ॲट दॅट टाईम ओनली कोपी मीन्स कोणीतरी एक अश्वः कुत्र धावती, मार्गे धावती. एक अश्व मार्गे धावती ऑन द रोड. तस्य एकः पादः व्रणितः, एकः पादः व्रणितः म्हणजे त्याच्या एका पायाला लागलं होतं, घायल होता तो. सह कष्टेन वेदनां सहते म्हणजे त्याला खूपच कष्ट होत होते, त्याला त्या वेदना कसाबसा तो सहन करत होता. तथापि त्रिभिः पादैः यथाकथमपि सह धावती म्हणजे त्याचा एक पाय व्रणित होता तरी पण तो कसा बसा त्रिभिः पादैः म्हणजे 3 पायांनी त्याच्या यथाकथमपि सह धावती कसा बसा तो बाबा 3 त्याच्या पायांनी धावत होता. तस्य पृष्ठे उपविष्टः अस्ति तस्य स्वामी. आता बघा, तस्य पृष्ठे त्याच्या वरती, त्याच्या पृष्ठभागावर उपविष्टः कोण होते तर त्याचे स्वामी बसलेले होते, त्याचे मास्टर जो त्या घोड्याचा मालक आहे ते बसलेले होते. तस्य स्वामी शस्त्रप्रहारैः व्रणितः, त्याचे स्वामीसुद्धा शस्त्रप्रहारांनी व्रणित होते म्हणजे घायल होते, त्यांना लागलेलं होतं, पीडित होते. ह्याच्यावरनं आपल्याला काय कळतं ते बाबा कुठून तरी एका युद्धामधून चाललेले आहेत. अविरतम धावनेन अश्वः अतीव श्रान्तः जायते. तुम्हाला माहिती आहे घोडा खूप फास्ट धावतो. आपण घोडा युद्धामध्ये एक बल म्हणून वापरलं जातं. त्यामुळे तो अविरत कंटिन्युअसली तो धावतच होता. त्यामुळे जो घोडा आहे अतीव श्रान्तः जायते. आता बघा इकडे तुम्ही सहते, जायते हे आत्मनेपदी क्रियापद आहेत, पण धावती हे परस्मैपदी क्रियापद आहे. आता अविरत धावनेनं काय झालं तर अश्वः श्रान्तः म्हणजे काय, तो खूपच जास्त थकलेला आणि त्याचा एक पायसुद्धा त्याला एका पायाला लागलेलं पण होतं. सह वेगेन धावितुम असमर्थः भवती. धावण्यासाठी तो असमर्थ होता, भरपूर जोरात, अजून त्याला जोरात धावायचं होतं पण त्यासाठी तो काय होता तर असमर्थ होता. भवती परस्मैपदी असते. अतः मंदम धावितुम प्रारभते आत्मनेपदी असते. त्यामुळे त्यांनी काय केलं तर मंदम म्हणजे थोडीशी गती त्यांनी कमी केली त्याच्या धावण्याची आणि त्यांनी कसं कमी गतीने तो धावायला त्यांनी प्रारभते म्हणजे स्टार्ट केलं, सुरुवात केली. परम नैव विरमती सह, जरी त्याच्या पायाला लागलंय, जरी तो थकलाय, भरपूर थकलाय तो, तरी पण त्यांनी विराम घेतला नाही. त्यांनी काय बघा, हे खूप महत्त्वाचं आहे, त्याला भरपूर लागलंय, तो तिकडे थांबू शकत होता मध्येच कुठेतरी, पण नाही, त्यांनी आराम केला नाही, त्यांनी विराम घेतला नाही. इट शोज हिज कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ टू मूव्ह ऑन. परम नैव विरमती सह म्हणजे कोण, अश्वः. अधुना ग्रामः समीपे एव. नाऊ ग्रामः म्हणजे विलेज जवळच आहे, आता एखादं गाव जवळच आलेलं आहे. तत्र स्वामीनम नयामी संरक्षामी च. बघा ॲनिमल्सना पण किती समजतं, ॲनिमल्स किती समजूतदार असतात, त्यांना बोलता येत नाही पण त्यांना सगळं समजत असतं. ते इतके लॉयल असतात, इतके फेथफुल असतात आपल्या मास्टरप्रती, आपल्या मालकाप्रती.
तत्र स्वामीनं नयामी संरक्षामी च. अश्व काय म्हणतोय, आता गाव जवळच आलेलं आहे, तिकडे मी माझ्या स्वामीला नेईन, त्यांचं संरक्षण होईल तिकडे. परम मार्गे विस्तीर्ण जलप्रवाह. पण आता काय, अजून एक संकट आलंय मध्ये. ऑलरेडी त्याच्या पायाला लागलंय, त्याचे स्वामी ऑलरेडी त्यांना लागलेलं आहे, त्याची जी गती आहे ऑलरेडी मंदावलेली आहे. पण त्याची जी पॉवर आहे, विल पॉवर आहे, ती एवढी भारी आहे की नाही, मी माझ्या स्वामीला वाचवणार, मी जाणार. पण आता काय झालेलं आहे तर मार्गे परम मार्गे विस्तीर्ण जलप्रवाह, खूप मोठा जलप्रवाह म्हणजे एनी वॉटर बॉडी ती मध्ये आलेली आहे. आता बघा, अधुना किम करणीयम इति चिंतयती अश्वः. आता मी बरं काय करू, हा जो जलप्रवाह आहे मी त्याला क्रॉस करून कसं जाऊ. कारण की तुम्ही इमॅजिन करा, जर तुम्हाला खूप लागलेलं आहे आणि तुम्ही एखाद्या वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येत आहे तर तुम्हाला ते किती झोंबेल, कळा मारतील भरपूर, तुम्हाला ते दुखेल. ते जे व्रण आहेत आपल्याला जिथे लागलेलं आहे, ती जी जखम आहे ती चिघळायची पण, म्हणजे ते चिघळू शकतं, तुम्हाला खूप दुखू शकतं, वेदना त्या असह्य होऊ शकतात आपल्याला. अधुना किम करणीयम, नाऊ व्हॉट शुड आय डू इति चिंतयती अश्वः. चिंतयती परस्मैपदी. क्षीणः व्रणितः च अश्वः तम उल्लंघयितुम असमर्थः. क्षीणः म्हणजेच काय, आता तो निर्बल आहे, त्याच्यामध्ये काहीच बल नाही आहे, ऑलरेडी तो घायल आहे. च अश्वः क्षीणः व्रणितः च अश्वः तम उल्लंघयितुम असमर्थः. तो जो जलप्रवाह आहे त्याला क्रॉस करून जाण्यास तो असमर्थ आहे. ही इज नॉट कॅपेबल ऑफ क्रॉसिंग दॅट. किंतु समयः अल्पः, पण त्याला माहिती आहे जो समय आहे, जो टाईम आहे तो जात चाललाय आणि खूपच आता कमी टाईम आहे, जर मी वेळेवर नाही पोहोचलो तर काहीही होऊ शकतं. कथमपि प्राणान अविगणय्य सह जलप्रवाहम उल्लंघयती. सी विल पॉवर वर्क्स. त्यांनी काय केलं, प्राणाची पर्वा नाही केली. कथमपि प्राणान अविगणय्य, म्हणजे अविगणय्यचा अर्थ हा होतो की त्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा केली नाही. सह जलप्रवाहम उल्लंघयती, त्याच्यासाठी ते पॉसिबल नव्हतं, तरी पण त्याच्या विल पॉवरनी, त्याच्या पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूडनी त्यांनी तो जलप्रवाह क्रॉस केला. बरोबर. अपरतीरम गत्वा भूमौ पतती. अपरतीरम, त्या तीराच्या पलीकडे गेल्यानंतर तो जलप्रवाह त्यांनी क्रॉस केल्यावर, उल्लंघ्यावर, म्हणजे तो त्यांनी क्रॉस केला, त्यानंतर तो तिकडे भूमौ पतती, तो भूमीवर पडला. पतती परस्मैपदी असती. तेन आघातेन स्वामी अपि भूमौ निपतती. त्या आघाताने, जसा तो पडला, आता त्याच्यावर त्याचे स्वामी बसलेत, त्यामुळे ते सुद्धा खालीच जमिनीवर पडणार, ते सुद्धा खालीच पडले. भूमौ निपतती. इकडे नि हा तुमचा उपसर्ग लागलाय. किंचित कालानंतरम स्वामी संज्ञाम लभते. काही काळानंतर, कारण की स्वामींना पण लागलेलं होतं त्याच्या मालकाला, त्यामुळे काही काळानंतर स्वामी संज्ञाम लभते. लभते आत्मनेपदी असती. संज्ञाम लभते म्हणजे रिगेन्स कॉन्शियसनेस, म्हणजे ते शुद्धीवर आले, होशमध्ये आले काही काळानंतर. सह अश्वस्य समीपे आगच्छती. ते शुद्धीवर आल्यानंतर ते त्या अश्वाच्या जवळ आले. समीपे आगच्छती. आगच्छती टू कम. हां, इट इज परस्मैपदी. स्नेहेन अश्वस्य शरीरम स्पृशती. स्नेहेन, अगदी प्रेमाने त्यांनी अश्वाच्या शरीराला स्पर्श केला. स्पृशती, मस्तपैकी त्याला गोंजारलं, किंवा तुम्ही म्हणू शकता असं प्रेमाने त्याला हात लावला. भूमौ पतितः अश्वः अपि स्वामिनं पश्यती समाधानेन प्राणान त्यजती च. आता बघा, जो भूमीवर पडलेला अश्व आहे त्यांनी सुद्धा स्वामीला बघितलं. इतकं हे बॉन्डिंग, एकदम आपण असं बोलू शकतो की एवढं असं बॉन्डिंग जे ॲनिमल आणि जे ह्युमन्समध्ये जे बॉन्डिंग आहे, फॉर एक्झाम्पल कॅटचं ह्युमनसोबत असू देत, डॉगचं असू देत, हॉर्सचं असू देत, किंवा काऊ, बफेलो, एनिवन, आपल्याकडे जे पेट्स आहेत त्यांचं जे बॉन्डिंग ह्युमन्स सोबत असतं ते कधी आपण कुठल्या गोष्टीसोबत कम्पेअरच करू शकत नाही. ते इतकं प्युअर बॉन्डिंग असतं आणि ॲनिमल्स आपल्याला एवढा लळा लावतात की खूप, इट इज हेवनली फिलिंग ॲक्च्युली. सो भूमौ पतितः अश्वः अपि स्वामीनां पश्यती. आपण म्हणतो ॲनिमल्सना बोलता येत नाही, पण त्यांना खूप कळतं, म्हणजे त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं असतं. त्यांना आपण जेवढा लळा लावू तेवढा आपल्याला ते प्रेम रिटर्न देतात. सो
स्वामीनं पश्यती, त्याने स्वामीला बघितलं समाधानेनं, म्हणजे त्याला सॅटिस्फॅक्शन मिळालं की त्याने त्याच्या स्वामींचा जीव वाचवला. प्राणान त्यजती म्हणजे त्याने त्याचे प्राण त्यागले. त्यजती परस्मैपदी असते, पश्यती अपि परस्मैपदी असती. सो प्राणान त्यजती, त्याने त्याचे प्राण दिले, बलिदान स्वतःचं दिलं फक्त स्वामीसाठी. कह एषः नृपः, तुम्हाला माहिती आहे का हा जो नृपः आहे, हा जो राजा आहे तो कोण आहे बरं? ज्ञायते वा ज्ञायते, तुम्हाला माहिती आहे का? स एव महाराणा प्रतापः, ही इज नो अदर दॅन महाराणा प्रताप. सो जो अश्वावर जे राजे बसले होते, जे घायल होते, ज्यांचा अश्व घायल होता, ही इज नन अदर दॅन दी महाराणा प्रताप. राजस्थान राज्यस्य मेवाड प्रदेशस्य नृपश्रेष्ठः, ते कुठले आहेत? राजस्थान राज्याचे मेवाड प्रदेशाचे नृपश्रेष्ठः आहेत. कह एषः स्वामी भक्तः अश्वः एषः चेतकः नाम अश्वः, हा जो स्वामी भक्त अश्व आहे त्याचं नाव आहे चेतकः अश्वः. अश्वेषु म्हणजे अश्वांमध्ये, घोड्यांमध्ये आदर्शभूतः सह, तो आदर्श आहे, तो सगळ्या अश्वांसाठी, अश्व पॉप्युलेशनसाठी एक आदर्श आहे. तस्य स्मृत्यर्थम, त्याच्या स्मृती, त्याची आठवण राहावी, त्याचं हे बलिदान व्यर्थ न जावे ह्यासाठी निर्मितम समाधीस्थलम, ही जी समाधीस्थळ हे जे तुम्हाला दिसतंय त्याच्या उसके याद प्रती, त्याची आठवण राहायला पाहिजे, त्याचं हे बलिदान व्यर्थ नको जायला. त्यांनी त्याच्या स्वामींची रक्षा केली, त्यांना योग्य वेळेत एका गावामध्ये आणून सोडलं, म्हणून मेवाड प्रांते विराजते अपि आत्मनेपदी असती. तस्य स्मृत्यर्थम, त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हे जे निर्मित समाधीस्थल आहे मेवाड प्रांते आहे. तुम्ही जर कधी राजस्थान मेवाडमध्ये गेल्यात तर नक्की तिथे व्हिजिट करा. धन्यः स्वामी राणा प्रतापः, धन्यः च स्वामी भक्तः अश्वः चेतकः. खरंच खूप धन्य आहे की एका घोड्याने त्याच्या स्वामींसाठी आपल्या स्वतःचे बलिदान दिले. अधुना कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयेन प्रकाशितायाः संस्कृत बालसाहित्यमालायाः आधारेण इयं कथा. ही कुठून घेतलेली आहे? संस्कृत बालसाहित्य मालेमधून ही जी कथा आहे. कुठे प्रकाशित झाली होती? तर कविकुलगुरू संस्कृत विश्वविद्यालय नागपूर इकडची आहे. म्हणजे त्यांनी ज्या कथामाला ज्या प्रकाशित केल्या त्याच्यातून ही कथा आपल्याला इकडे अभ्यासाला दिलेली आहे. ओके, तर तुम्हाला अजून अशी एक स्टोरी माहिती असेल शिवाजी महाराजांची, की शिवाजी महाराजांचा एक वाघ्या कुत्रा होता. त्यांनीसुद्धा शिवाजी महाराजा जेव्हा गेले तेव्हा त्यांनीसुद्धा त्याचे प्राण त्यागले होते. तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही रायगडावर गेलात, महाड रायगड जिकडची मी आहे, आय एम व्हेरी प्राऊड टू से दॅट आय बिलॉंग टू रायगड. सो जर तुम्ही महाड रायगड या फोर्टला गेलात, या किल्ल्याला विजिट केलंत, तर तुम्हाला तिकडे शिवाजी महाराजांची सुद्धा समाधी दिसेल, है ना. आणि तुम्हाला बाजूलाच म्हणजे तिकडेच वाघ्या कुत्र्याची सुद्धा तुम्हाला समाधी तिथे पाहायला मिळेल. वाघ्या मीन्स टायगर, पण ही वॉज अ डॉग, लेजंडरी डॉग होता तो. आणि त्यांनी जेव्हा महाराज गेले तेव्हा त्यांनी त्याचं आत्मसमर्पण आपण बोलू शकतो, म्हणजे त्यांनी त्याचा जीव दिला होता असं बोलू शकतो आपण. तर म्हणजे चेतक हा अश्व किंवा वाघ्या हा कुत्रा. चेतक तुम्हाला मेवाड प्रांतात बघायला मिळेल, राजस्थानमध्ये. वाघ्या कुत्र्याची समाधी तुम्हाला रायगड किल्ल्यावर पाहायला मिळेल, महाड रायगड महाराष्ट्रामध्ये. जरूर व्हिजिट करा किंवा ॲटलिस्ट गुगल तरी करून बघा. ॲनिमल्स आपल्याला खूप काही शिकवतात आणि आपण त्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. हा निसर्गाचाच एक भाग आहे. वी शुड बी व्हेरी लॉयल आणि आपण असंच त्यांच्यासारखं कन्सिस्टंट, फेथफुल आपल्या कामाप्रती असलं पाहिजे असं मला वाटतं या पाठावरून. तर खूप छान असा अश्वस्य स्वामी निष्ठा पाठ आहे.